करण्याच्या अगोदर सावध आपण जीवनामध्ये झालं पाहिजे. कोण झालं दादांनो? कारण की संत महात्म्यांचे भगवंताचं जेवढं काही चरित्र आहे त्यांनी का केले दादांनो, की समाजाने काहीतरी आपल्यापासून आदर्श घ्यावा. या ठिकाणी सावध झाले ते म्हणजे राजा खटवांगराया. ज्यावेळेस स्वर्गामध्ये देवतांचं आणि असुरांचंही महाभयंकर असणारं युद्ध चालू झालं त्यावेळेस इंद्रदेवताने या खटवांगरायाला आमंत्रित केलं की देवतांच्या बाजूने युद्ध करायला तुला यावं लागेल. खटवांगराया म्हटले ठीक आहे. ते एक राजे होते. त्या ठिकाणी गेले इंद्राच्या बाजूने म्हणजे 33 कोटी देवांच्या बाजूने असुरांसोबत त्यांनी काय केलं? युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर युद्ध संपन्न झालं. असुर हे हरले गेले. देवता लोकांना विजय प्राप्त झाला आणि विजय प्राप्त झाल्याच्या नंतर देवता लोकही आनंदित झाले. पण इंद्रदेव जो होता तो खटवांगरायाच्या जवळ गेला. खटवांगरायाचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केले. तुम्ही जर या ठिकाणी आमच्या बाजूने लढले नसते तर आमची हार निश्चित होती, विजय आम्हाला मिळणार नव्हता. मग या ठिकाणी तुमचं युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालो तुमच्यावरती. काय मागायचं ते तुम्हाला मागून घ्या. काय तुमची इच्छा असेल, काय तुमच्या मनामध्ये असेल ते मागून घ्या. त्यावेळेस खटवांगरायाने सांगितलं कुठलीही गोष्ट मला जीवनामध्ये कमी नाही, काही कमी नाही मला. फक्त एक गोष्ट मला सांगा, माझा मृत्यू कधी येणार आहे? म्हणजे माझ्या मरणाला अजून किती वेळ आहे? कुणाला विचारलं? इंद्रदेवाला विचारलं. इंद्रदेवाने यमदेवतेला जवळ बोलावून घेतलं आणि विचारलं, यमदेवता या खटवांगरायांना जाण्यासाठी म्हणजे यांचा मृत्यू येण्यासाठी अजून किती दिवस बाकी आहेत, किती वर्ष बाकी आहेत? यमाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर सांगितलं, इंद्रदेवतेला सांगितलं, भगवान या ठिकाणी यांच्या मृत्यूला किती महिने किती वर्ष नाही, यांच्या मृत्यू येण्यासाठी फक्त किती तास बाकी आहेत? फक्त 1 तास त्या ठिकाणी काय आहे? शिल्लक आहे. फक्त 1 तास बाकी आहे. ही शब्द ऐकले. फक्त 1 तासामध्ये आता मृत्यू आपल्यावरती झडप घालणार आहे ही गोष्ट ऐकली. भगवंताचं नामचिंतन करू लागले आणि भगवंताचं नामचिंतन करून जीवनाची मुक्तता प्राप्त करून घेतली. किती वेळामध्ये प्राप्त करून घेतली? फक्त असणारे 1 तासामध्ये. काय त्यांचं भाग्य म्हणावं लागेल, खऱ्या अर्थाने भाग्यवानच म्हणावं लागेल. कारण की जीवनामधला शेवटचा 1 तास जो आहे तो भगवंताच्या चिंतनामध्ये घालवला आणि खऱ्या अर्थाने जीवनाची मुक्तता त्या खटवांगरायाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. खटवांगरायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. अवघ्या 1 तासामध्ये त्यांनी जीवनावरती मरणावरती त्या ठिकाणी विजय मिळवला म्हणायला हरकत नाही. भगवंताची प्राप्ती मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला. म्हणजे या ठिकाणी हे मरणाच्या अगोदर काय झाले? सावध झाले दादांनो. दुसरे आहेत ते म्हणजे राजा परीक्षिती. ज्यावेळी शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये निघून गेले, तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर व्याकुळ झालेले राजे परीक्षिती. आता परीक्षिती कोण होते हे जर सांगायचं झालं तर परीक्षिती म्हणजे कोण होते? हे अभिमन्यू पुत्र होते, म्हणजे अर्जुनाचे नातू असणारे परीक्षिती राजा. व्याकुळ झाले, तहान लागलेली होती. अरण्यामध्ये इकडं तिकडं पाहिलं, त्यांना एका ऋषीचा आश्रम दिसला. तो आश्रम होता शमीक ऋषींचा.
त्या ठिकाणी शमीक ऋषी आश्रमामध्ये त्या ठिकाणी बसलेले होते. भगवंताचं नामचिंतन चालू होतं. समाधीमध्ये बसले होते. आश्रमाच्या बाहेरून आवाज दिला, आतमध्ये कुणी आहे का? मला खूप तहान लागली, मला पाणी पाहिजे. मी या ठिकाणी राजा परीक्षित आहे, आतमध्ये कुणी आहे का? मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. 3-4 वेळा म्हणले. आतमधून काही आवाज आला नाही. रागाने लालबुंद झाले. जवळ असलेला मेलेला सर्प पडलेला होता. मृत सर्प बाणाच्या टोकाने उचलला. या ठिकाणी जो आतमध्ये ऋषी बसलेले आहेत, यांनी फक्त सोंग घेतलेला आहे, ढोंगी आहेत असं मनाने त्या ठिकाणी चालून घेतलं, मानून घेतलं दादांनो. आता त्याचा परिणाम सुद्धा वेगळा होता की जरासंधाचा मुकुट हा डोक्यावरती होता, मस्तकावरती होता. त्याद्वारे कलीने मस्तकामध्ये मनामध्ये प्रवेश केला होता. तो भाग आपला वेगळा आहे, आपला वेगळा विषय आहे. या ठिकाणी विचार केला की हा ढोंगी साधू आहे, माझं ऐकून हा उगीच रिकामे डोळे लावून बसला, याला मला पाणी पाजायचं नाही म्हणून याने दोन्ही डोळे बंद केले. म्हणून मेलेला सर्प बाणाच्या टोकाने उचलला आणि तो शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि निघून आले दादांनो. परंतु ज्यावेळेस ही बातमी शमीक ऋषीच्या मुलांच्या कानापर्यंत गेली, शिष्यांना ही बातमी कळाली, त्यावेळेस त्यांच्या मुलाने शाप देऊन टाकला, अरे ज्याने माझ्या वडिलांची अवस्था केली असेल, ज्याने माझ्या बापाच्या गळ्यामध्ये वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलं असेल ना, त्याचा सुद्धा या जगामधील श्रेष्ठ असणारा जो सर्प आहे तक्षक नाग हा याला दंश करेल आणि अवघ्या 7 दिवसामध्ये त्याला मृत्यू येईल. सहज मुखामधून शब्द निघून गेले, शाप देऊन टाकला. ही वार्ता ज्यावेळेस शमीक ऋषींच्या कानी पडली, वाईट वाटलं. अरे ज्याला तू शाप दिलास ना, तो या ठिकाणी नृपती आहे, राजा आहे, हा सात्विक राजा आहे. कदाचित चुकून हे कार्य त्यांच्याकडून घडलं असेल. शाप देऊन ही चुकी केली. त्यांना कळवण्यामध्ये आलं की अवघ्या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? मृत्यू प्राप्त होणार आहे. तक्षक असणारा सर्प तुम्हाला दंश करणार आहे. अशा वेळी आता भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे ठरवलं. श्री महर्षी शुकाचार्यांनी, भगवान शुकाचार्यांनी त्यांना श्रीमद भागवत कथा सांगितली आणि 7 दिवसामध्ये त्यांनी सुद्धा मुक्ती प्राप्त करून घेतली. मला सांगा, आपल्याला सुद्धा म्हणजे 7 दिवसामध्ये कुणाचा मृत्यू होता? परीक्षितीला मृत्यू येणार होता. आपल्याला सुद्धा मृत्यू येतो. किती दिवसामध्ये येतो? 7 दिवसामध्ये येतो. कारण की आठवड्यामध्ये वार किती असतात? 7. झोप नाही लागली ना खाली बसलेले मंडळी? किती असतात? 7 असतात. आपल्यासाठी म्हणजे आपल्याला जेव्हा मरायचं, आपल्या मृत्यूसाठी 8वा दिवस उगवणार आहे का? प्रत्येकाला जायचंय. ते किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये जायचंय. ह्या 7 दिवसामध्ये प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेला आहे. फक्त कोण कधी जाईल हे मात्र आपण सांगू शकत नाही. हे तत्व फक्त कुणाला माहिती आहे? संत महात्म्यांना माहिती आहे. म्हणून मरण येण्याच्या अगोदर या संत महात्म्यांनी तुम्हा मला सावध केलं, सावधानतेचा इशारा केला. अभंगाचं प्रथम
मरण्याआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. मरायचं एक दिवस 100% हे फिक्स आहे, परंतु काहीतरी चांगली असणारी कीर्ती करून माणसाने देह ठेवला पाहिजे. त्यासाठी मरण येण्याच्या अगोदर सावध व्हावं, सावधानतेचा इशारा या ठिकाणी नामदेवराय तुम्हा आमच्यासारख्या समाजाला या ठिकाणी करतात दादानो. आणि खऱ्या अर्थाने मरण हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मरणाची काळ आणि प्रत्येकाच्या मरणाची वेळ जी आहे रे, ज्या दिवशी आपली जन्मतारीख आपले आईवडील लिहून ठेवतात, म्हणजे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी मृत्यू हा निश्चित ठरलेला आहे. फक्त तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर सावधान होऊन या ठिकाणी भगवंताचं चिंतन जीवनामध्ये आपण करावं. विठ्ठला विठ्ठला कारण की भगवंताचं चिंतन करण्याकरताच सुंदर असणारा नरदेह जीवनामध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अनायासी हा नरदेह प्राप्त झाला, सहजासहजी हा नरदेह प्राप्त होत नाही. कधी आपण माणूस म्हणून जन्माला येऊ शकतो. अरे पाप पुण्य समान समी तैच पाविजे. कर्मभूमी माणसाचं पाप जास्त झालं तर नरकाची प्राप्ती होते, अधोगतीला माणूस जातो. माणसाचं जर पुण्य जास्त झालं तर स्वर्गलोक, वैकुंठलोक, कैलास लोकाची प्राप्ती जीवनामध्ये आपल्याला होते. पण मनुष्य देह मिळत नाही. ज्यावेळेस पाप आणि पुण्य, जसं सोनं जर विकत घ्यायला गेलो आपण, सोन्याचं माप जे आहे ते कसं घेतो आपण, तंतोतंत असतं, गुंजभर इकडे तिकडे चालत नाही. आणि जर भाजी मंडईमध्ये गेलो, बाजारामध्ये गेलो भाजी आणण्यासाठी, तर कांदे बटाट्याचं माप आपण कसं घेतो, 4-5 कांदे तरी आपण आघाव टाकतो दादांनो. जसं सुवर्णाचं माप हे तंतोतंत असतं ना, त्याच पद्धतीचं पाप पुण्याचं माप जे आहे अतिशय तंतोतंत असतं. ज्यावेळेस पाप आणि पुण्य दोन्ही समान होतं त्याचवेळी नरदेह घेऊन या मृत्यूलोकामध्ये जीव जन्माला येतो. विठ्ठला विठ्ठला जन्माला येत असताना सुद्धा 4 कारणं संत महात्मे सांगतात. या विश्वामध्ये जेवढे जन्माला आले, जेवढे काही जन्माला आले जीव, त्याच्यामध्ये 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग असा आहे, पहिल्या वर्गाला नरदेह मिळालाही नाही आणि नरदेह कळाला सुद्धा नाही. याच्यामध्ये पशु पक्षी येतात. मला सांगा, पशु पक्षाला नरदेह मिळाला का? पशु पक्षाला मानवाचा देह म्हणजे नरदेह मिळाला का? मिळाला नाही आणि कळाला सुद्धा नाही. संत महात्मे सांगतात, अरे पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध बैरे होती पांगुळ मुके. पशु पक्ष्यांना जर नरदेह मिळाला असता तर या ठिकाणी कितीतरी म्हशी कीर्तनामध्ये येऊन बसल्या असत्या. बैलांनी सुद्धा पंढरपूरची वारी केली असती. बैल पंढरपूरची वारी करतात दादांनो. कुठले बैल करतात? पण जे माझ्या माऊली नामबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये असतात, जे पालखी घेऊन जातात, रथ घेऊन जातात, ते बैल पंढरपूरची वारी करतात. नाहीतर कितीतरी गाढवाने सुद्धा पंढरपूरची वारी केली असते. मला सांगण्याचं तात्पर्य, या पशु पक्ष्यांना नरदेह मिळाला परंतु कळाला नाही. दुसरा वर्ग असा आहे, नरदेह मिळाला पण नरदेह कळाला नाही, म्हणजे नरदेहाची किंमत जीवनामध्ये कळाली नाही. त्या वर्गामध्ये कोण येतं दादांनो? तो वर्ग म्हणजे आपला वर्ग आहे. तुम्हाला मला नरदेह मिळाला, नरदेह प्राप्त झाला, प्राप्त झाले नरदेहाची किंमत कळाली असं अजिबात नाही. ऐका, या नरदेहाची किंमत जर जीवनामध्ये आपल्याला कळाली असते ना, तर आज समाजामध्ये बघतो आपण, प्रत्येक भागामध्ये बघतो, प्रत्येक गल्लीमध्ये बघतो, प्रत्येक गावामध्ये बघतो, जर नरदेहाची किंमत खरी अर्थाने जीवनामध्ये जर कळाली असती तर कित्येक लोकांनी व्यसनाच्या आहारी जाऊन आपला हा अनमोल किमतीचा नरदेह गटारीमध्ये लोळवला नसता. आता माणूस कधी गटारीमध्ये लोळतो, काय पिऊन लोळतो, तो विषय माझा नाही. ही का घडतं दादांनो? नरदेहाची किंमत त्यांना कळली नाही म्हणून तो आपलं असणारा नरदेह व्यसनाच्या अधीन घालतात, गटारीमध्ये लोळवतात. म्हणजे नरदेहाची किंमत कळली नाही. अरे अनमोल किमतीचा नरदेह आपला आहे, अनायासे प्राप्त झाला, जाऊ नये. कर्ममार्गाने कर्मयोगाने जाऊ नये. एखाद्याचा हात गेला, एखाद्याचा डोळा गेला, एखाद्याचा पाय गेला ॲक्सिडेंटमध्ये, एखाद्याची किडनी फेल झाली, तर आपण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या एका पार्टची, एका डोळ्याची किंवा एखाद्या किडनीची किंमत डॉक्टर लोक 1000-500 रुपये सांगतात का? घडू नये असं कुणासोबत. मग लाखो रुपये किंमत सांगतात. लाखो रुपये जरी आपण खर्च केले तरी अगोदर आपण जेवढे ठणठणीत होतो तेवढे नंतर होतो का? नंतर होऊ शकत नाही. आपण म्हणतो हा व्यक्ती कायमचा काय झाला,
काय झाला? आदूळ झाला. सहज बोलून जातो आपण. एक 80 वर्षाचे आजोबा अचानक छातीमध्ये चमक निघाली. हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर चमक निघाली. डॉक्टरने चेक केलं. सांगितलं या ठिकाणी बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल, कारण की एक अटॅक तुम्हाला येऊन गेला. तुमच्या हृदयामध्ये या ठिकाणी छातीमध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत. म्हटलं ठीक आहे, माझं ऑपरेशन करा. आता वय होतं जवळपास 85 वर्ष. डॉक्टर साहेबांनी सांगितलं बाबा तुमचं वय वर्ष 85 वर्ष आहे. या वयामध्ये जर ऑपरेशन करायचं म्हटले तर फार रिस्की आहे, फार क्रिटिकल आहे. तुमची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. बाबांनी सांगितलं काही करा, मला अजून जगायचं आहे. कारण की माणसं 100 पुढे जरी गेले, आता 100 वर्ष आपण जगत नाही, 100 जरी ओलांडली तरी जगण्याची इच्छा किंवा मरण्याची इच्छा होते कुणाला? जगण्याची इच्छा आपली थांबत नाही. म्हटले अजून मला जीवन जगायचंय, मग माझं ऑपरेशन करा. ठीक आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये त्या बाबांना घेऊन गेले. जवळपास 5 तास त्यांचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेसही झालं. ऑपरेशन सक्सेस झालं. बाबा शुद्धीवरती आले. बाबा चालायला लागले. बाबा बोलायला लागले. आणि त्या ठिकाणी डॉक्टरने बिल काढलं आणि बाबांच्या हातामध्ये आणून दिलं. बाबांनी ते बिलाकडे नजर टाकली. ते बिल त्या ठिकाणी बाबांनी पाहिलं. बिलावरती आकडा होता फक्त आणि फक्त 9 लाख रुपये. किती? 9 लाख रुपये. त्या डॉक्टरांनी सांगितलं बाबा भाग्यवान आहात तुम्ही, तुमचं वय वर्ष आहे 85 वर्ष. या 85 वर्षाच्या वयामध्ये तुमच्या हृदयाचं ऑपरेशन केलं. आम्हालाही गॅरंटी नव्हती, परंतु बघा जेवढ्या वेळ आम्ही ऑपरेशन केलं, 3 तास ऑपरेशन केलं, 4 तास ऑपरेशन केलं, आणि त्या वेळेमध्ये आम्ही तुमचं हृदय काढून एका काचेच्या बरणीमध्ये घालून आम्ही ते हृदय बाजूला ठेवलं होतं. पण बाबा तुम्ही भाग्यवान आहात, ऑपरेशन सक्सेस झालं. आज तुम्ही आमच्यासोबत बोलताय. ते बिल त्या ठिकाणी पाहिलं, रक्कम वाचली 9 लाख रुपये. आणि त्या ठिकाणी बाबांच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं. बाबा रडू लागले. डॉक्टर साहेबांना असं वाटलं की कदाचित 9 लाख रुपये बिल आपण काढलं म्हणजे म्हणून ना बाबा रडत असतील, म्हणून आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी असेल. सांगितलं बाबा रडू नका. 9 लाख रुपये तुम्हाला जास्त वाटतात का? बाबा रडू नका, पाहिजे तर 7 लाख रुपये द्या, पण रडू नका. त्यावेळी बाबांचे शब्द आहेत. ते बाबा म्हणतात की या ठिकाणी डॉक्टर साहेब तुमचं बिल 9 लाख काय 18 लाख रुपये जरी तुम्ही काढलं असतं ना तरी मी हसत हसत तुमचं बिल पे केलं असतं, बिल भरलं असतं. तुम्ही 9 लाख रुपये बिल केलं म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी अजिबात नाही. मग का रडताय बाबा? ऑपरेशन तर चांगलं झालं, रडण्याचं कारण काय आहे? रडण्याचं कारण बाबा सांगू लागले, माझं वय वर्ष आज 85 वर्ष आहे. तुम्ही माझं 3 तास ऑपरेशन केलं, 3 तास तुम्ही माझं हृदय काचेच्या बरणीमध्ये सांभाळलं, तर 3 तासाचं बिल तुम्ही 9 लाख रुपये केलं. आज 85 वर्ष माझं वय आहे. माझ्या जीवनामध्ये अशी जन्माला आल्यापासून किती तास गेले असतील, किती दिवस गेले असतील. आज 85 वर्ष गेले. त्या ठिकाणी आजपर्यंत माझ्या परमात्म्याने माझं फक्त हृदयच नाही, माझं संपूर्ण शरीर सांभाळलं, पण आजपर्यंत त्या देवाने माझं बिलच पाठवलं नाही. त्या परमात्म्याचं बिल किती झालं असेल, त्या परमात्म्याचे उपकार माझ्यावरती किती आहेत, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मला सांगण्याचं तात्पर्य दादांनो, जो अनमोल किमतीचा नरदेह भगवंताने आपल्याला दिला त्याची किंमत आपण करू शकत नाही. लाखो नाही दादांनो, अरे कोट्यावधी रुपयांचा आपला नरदेह आहे, परंतु या ठिकाणी त्या नरदेहाची आपल्याला किंमत कळत नाही. म्हणून आपण आपलं असणारा नरदेह जो आहे तो व्यसनाच्या आधीनं घालवतो. म्हणजे नरदेह आपल्याला मिळाला परंतु कळाला नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे ज्यांना नरदेह मिळाला नाही पण नरदेह मात्र, नरदेहाची किंमत मात्र त्यांना जीवनामध्ये कळाली. कुणाला नरदेहाची किंमत कळाली तर ते म्हणजे कोण आहेत? स्वर्गामधली असणारे अमर देवता आहेत. त्यांना नरदेह मिळाला का? नरदेह मिळाला नाही, परंतु देहाची किंमत मात्र त्यांना कळाली. म्हणूनच तर ते स्वतःच्या मुखामधून बोलून जातात, अरे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू लोके भावा जग, मृत्यू लोके भावा जग, मृत्यू
इच्छिता ती देव मृत्यूलोकी व्हावा, जन्म आम्हा किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालं. या इहलोकामधला जो देह आहे तो देह आम्हाला प्राप्त व्हावा अशी स्वर्गामधल्या अमर देवतांची काय आहे इच्छा आहे. बरं काय इच्छा व्यक्त करतात त्याचं कारण असं आहे की नरदेह जो आहे तो नरदेह त्यांना मिळाला नाही, परंतु या नरदेहाची किंमत मात्र त्यांना कळाली. विठ्ठला विठ्ठला. आणि चौथा वर्ग या समाजामध्ये असं आहे, त्या चौथ्या वर्गाला या नरदेहाची किंमत कळाली सुद्धा आणि नरदेह त्यांना मिळाला सुद्धा. या वर्गामध्ये जर कोण असतील तर ते म्हणजे आहेत संत महात्मे. या संत महात्म्यांना सुंदर असणारा नरदेह मिळाला सुद्धा आणि या नरदेहाची किंमत त्यांना कळाली सुद्धा, म्हणून त्यांनी आपला असणारा नरदेह जो आहे तो संत महात्म्यांसाठी झिजवला. दादांनो, जगाकरता आपला देह झिजवला, भगवंताकरता या संत महात्म्यांनी आपला देह झिजवला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टभीती परोपकारी, देह कष्टभीती परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे. या ठिकाणी जगताच्या कल्याणासाठी या ठिकाणी संतांनी आपला देह सुद्धा झिजवला, म्हणजे त्यांना आपल्या देहाची किंमत कळाली. विठ्ठला विठ्ठला. देहाची किंमत जी आहे ती खऱ्या अर्थाने संत महात्म्यांना कळाली. दादांनो, कारण की याच देहाने आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो, याच देहाने नरकाचं द्वार सुद्धा आपण पाहू शकतो. खरी अर्थाने देह चांगला जेवढा आहे तेवढा देह आपला वाईट सुद्धा आहे. हे तत्व जर कुणाला कळालं असेल तर ते म्हणजे आहेत फक्त संत महात्मे. एक दिवस संत कबीरदाजींच्या हातामध्ये एक पत्र पडलं. ते पत्र आळंदी तीर्थक्षेत्रावरून माऊली ज्ञानोबारायांचं पत्र होतं. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की या ठिकाणी कबीरदाजींना पत्र पाठवलेलं होतं की आमचे काही असणारे वारकरी म्हणजे ज्ञानोबारायांच्या दिंडीचे वारकरी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी येत आहेत, तर उद्या त्यांची व्यवस्था अन्न पाण्याची खाण्याची व्यवस्था ही तुमच्या घरी झाली पाहिजे. तुमचेच असणारे माऊली ज्ञानोबाराय पत्र या ठिकाणी लिहिलं, पत्र पाठवलं. कबीरदाजींच्या हातामध्ये पत्र आहे. पत्र वाचत असताना संपूर्ण पत्र वाचलं आणि कबीरदाजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कबीरदाजी रडू लागले. त्यांच्याजवळ त्यांचा 10 वर्षाचा मुलगा जवळ बसलेला होता. आता 10 वर्षाचं आपलेही लेकरं असतात. काय कळतं हो 10 वर्षाच्या लेकराला? आपले 10 वर्षाचे लेकरं असतात, काही कळत नाही. ज्यावेळेस बापाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं, बाप हा रडू लागला. बापाच्या डोळ्यामधलं पाणी पाहिलं आणि 10 वर्षाचं कमाल आपल्या बापाला विचारू लागला, बाबा काय झालं बाबा, का रडताय तुम्ही, का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे? डोळ्यामधलं पाणी कबीरदाजींच्या गालावरती आलं. कबीरदाजी सांगू लागले, बाळा या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की या ठिकाणी उद्या माऊली ज्ञानोबारायांचे वारकरी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी काशीमध्ये येणार आहेत, परंतु उद्या ती आपल्या घरी जेवणासाठी येणार आहेत. हे माऊलींचं पत्र आहे बाळा, परंतु मग का रडताय बाबा, आपण घालू ना जेव त्यांना. बाळा त्याच्यासाठी रडत नाही रे मी, उद्या आपल्या घरी येतील संत महात्मे, जीव घालू म्हणतोय तू, परंतु आज संध्याकाळी काय अन्न शिजून खावं एवढं सुद्धा म्हणजे अन्नाचं कण सुद्धा आज आपल्या घरामध्ये शिल्लक नाही. उद्या 10, 20, 25 संत महात्मे आल्यानंतर त्या दिंडीमधल्या वारकऱ्यांना आपण अरे काय जेव घालणार आहोत, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं, म्हणून रडतोय मी. कबीर म्हणतो, ते कबीर म्हणतात या ठिकाणी काय करावं आपण जर या ठिकाणी धान्य आणण्याकरता जर किराणा दुकानामध्ये
दुकानामध्ये गेलो, किराणा आणण्यासाठी गेलो, तर आपली एवढी पत नाही की कुणी या ठिकाणी किराणा माल आपल्याला उधार देऊ शकेल. या ठिकाणी कुणीही देणार नाही. भीक जरी आपण मागायला गेलो तरी लोक आपल्याला भीक सुद्धा घालणार नाहीत, कारण की लोक म्हणतील धडधाकट आहात, काम करून खायचं, भीक मागून खाता लाज वाटते का तुम्हाला? कोणी सुद्धा आपल्याला काही देणार नाही. गावामध्ये आपली एवढी पत नाही. काय केलं पाहिजे, काय करावं काही सुचत नव्हतं. कबीरदाजी रडत होते. त्यावेळी कमाल असणारा सांगतो, 10 वर्षाचा लेकरू सांगतं, बाबा रडू नका बाबा, जर वारकरी जर जीव घालायची असतील ना, मग बाबा आता फक्त एकच शेवटचा पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे. संध्याकाळी आपण वाण्याच्या दुकानामध्ये जाऊन चोरी करू. जेवढं अन्नधान्य आपल्याला पाहिजे, जेवढा किराणा पाहिजे, जेवढी सामग्री पाहिजे, तेवढी सामग्री आपण चोरून घरी आणू आणि उद्या संत महात्मे आपण जेवू घालू. कबीरदाजी म्हणतात, बाळा काही चांगली गोष्ट नाही, हा अधर्म आहे. अरे आपल्या कुळाला डाग लागेल, कुळाला बट्टा लागेल, मग हे करायचं नाही. चोरी करणं हे पाप आहे. चोरीचं अन्न हे संत महात्मे खाणार नाही, चोरी करायची नाही. पण काय करावं, दुसरा पर्याय नाही, दुसरा विलाज नाही. कमलाने सांगितलं, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही काळजी करू नका. जर उद्या वारकरी जर जीव घालायचे असतील तर आज संध्याकाळी आपल्याला वाण्याच्या दुकानामध्ये चोरी करावं लागेल. आपली जी चोरी आहे ती असणारी चोरी अधर्मासाठी नाही, तर त्या ठिकाणी धर्मासाठी असेल. अरे देव जोडे तरी करावा अधर्म. भगवंत जर जोडला जात असेल तर अधर्म झाला तरी चालेल. बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आज संध्याकाळी आपल्याला चोरी करायची. संध्याकाळची वेळ झाली, सर्व सामसूम झाले. कबीरदाजीने आपल्या 10 वर्षाच्या लेकराला कमालाला सोबत घेतलं आणि कबीरदाजी वाण्याच्या दुकानामध्ये गेले. वाण्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर जेवढी सामग्री पाहिजे तेवढी एक एक सामग्री कमाल हा आतमधून उचलायचा, कबीरदाजींच्या हातामध्ये द्यायचा. बाबा बाबा शेंगदाणे पाहिजेत, बाबा हे शेंगदाणे घ्या, बाबा हे गहू घ्या, बाबा हे पीठ घ्या. एक एक सामग्री त्या ठिकाणी काढत होता, कबीरदाजींच्या हातामध्ये देत होता. शेवटची सामग्री गुळाची ढेप त्या ठिकाणी उचलली आणि कमालाने विचार केला. वय होतं फक्त 10 वर्षाचा कमाला विचार करतोय की मी बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, अधर्म होणार नाही, आपल्या कुळाला डाग लागणार नाही. पण हा वाणी झोपेत आहे आणि झोपेत जर आपण अशी चोरी करून जात असू तर खरंच हा काय आहे, अधर्म आहे. मग अधर्माचं अन्न जर वारकऱ्याला जेवू घातलं तर तोही अधर्म होईल, पुण्य आपल्याला लागणार नाही. मग गुळाची ढेप आपल्या हातामध्ये घेतली आणि कमालाने त्या वाण्याला जाग केलं. वाणी जागा झाला आणि वाणी जागा झाल्याच्या नंतर कमाल बाहेर पडण्याचे प्रयत्न करतायत. वाण्याने पाठीमागून त्या ठिकाणी पाय धरले, गुळाची ढेप आपल्या वडिलांच्या हातामध्ये दिली आणि त्या ठिकाणी आपल्या वडिलांना तो कमाल उपदेश करू लागला, बाबा भगवंतासाठी वारकऱ्यासाठी आज आपण अधर्मही केलाय. पाठीमागे वाणी जागा झाला, वाणीने माझे पाय पकडलेले आहेत बाबा, पण आता लक्षपूर्वक ऐका बाबा, मला काय सांगायचंय. बाबा माझी चिंता सोडला. आता जर वाण्याने मला पाठीमागं खेचलं, माझा चेहरा जर पाहिला तर वाण्याच्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी हा कबीरदाजींचा मुलगा आहे, हा कमाल आहे, या ठिकाणी अधर्म घडला म्हणेल. उद्या सकाळी गावामध्ये पंचायत भरेल, आपल्या कुळाला डाग लागेल. बाबा आता कुठलाही विचार करू नका. बाबा जवळची तलवार काढा, माझं शिर कलम करा, माझं मुंडकं कापून तुम्ही घेऊन जा. या धडाला जर मुंडकंच नसेल आणि मुंडकं जर नसेल तर या ठिकाणी धडाची ओळख पटली जाणार नाही. कबीरदाजी पुन्हा रडू लागले, अरे 10 वर्षाचा लेकराचं मुंडकं कापावं लागेल, हे मी करू शकत नाही. करावं लागेल बाबा, कारण की तुम्हीच मला नेहमी उपदेश त्या ठिकाणी करत होतात की संताची पायी खर्चावे शरीर. आज संतांच्या चरणासाठी, संत महात्म्यांसाठी आपलं शरीर खर्च करण्याची वेळ आली बाबा, माझं मुंडकं कापावं लागेल. कबीरदाजीने मागचा पुढचा विचार न करता म्यानामधून तलवार त्या ठिकाणी बाहेर काढली आणि कमालाचं शिरकलम केलं. शिर एका हातामध्ये पकडलं, येता एका हातामध्ये किराणा पकडला आणि आपल्या घरी त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. पाठीमागे वाण्याने तो असणारा बिना धडाचा त्या ठिकाणीचे बिना शराचा देह आहे तो पाठीमागं खेचला. त्याला मुंडकं नाहीये, ओळख कशी पटवणार. आपल्या लेकराचं मुंडकं हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी कबीरदाजी आपल्या पत्नीच्या जवळ गेले. आता आपले पती समोरून येत असताना पहिलं एका हातामध्ये किराणा आहे, दुसऱ्या हातामध्ये लेकराचं मुंडकं आहे. कुठली आई सहन करणार आहे. परंतु कबीरदाजीने सांगितलं, वारकऱ्यांना जीव घालायचे, डोळ्यामध्ये पाणी अजिबात आणायचं नाही. हे तुझ्या मुलाचं मस्तक आहे, हे हातामध्ये घे, पलंगावरती ठेव, त्याच्यावरती धोतर पांघरून घाल आणि लक्षपूर्वक ऐक. उद्या वारकरी घरी जेवायला येणार आहेत. वारकरी जेवून पाठीमागे जाईपर्यंत डोळ्यामधून पाण्याचा एक थेंब सुद्धा बाहेर काढायचा नाही. आईने आपला हुंदका आतमध्ये दाबला जाताना मुंडकं त्या गादीवरती ठेवलं, वरून धोतर पांघरून घातलं. दुसऱ्या दिवशी वारकरी त्या ठिकाणी आले, वारकऱ्यांना स्वयंपाक केला, वारकरी जेवले. वारकरी जात असताना, त्या गावामधून जात असताना त्या वाण्याने जो देह आहे
ज्याला धड नाही, जे धड आहे, ज्याला मुंडकं नाही दादांनो, तो देह घेतला आणि सुळावरती दिला होता. दोन्ही हात खाली लोंबलेले होते. ज्यावेळेस त्या वेशीमधून ही वारकऱ्याची दिंडी चालली, रामकृष्णारी भजन करत ज्यावेळेस दिंडी चालली, त्यावेळेस त्या देहाने पाहिलं. आता देहाला पाहण्यासाठी डोळे नव्हते, परंतु तो जो देह आहे सुळावरती दिलेला, त्या सुळावरती दिलेल्या देहाने आपले दोन्ही हात जोडले आणि वारकऱ्याला नमस्कार केला. त्या वारकऱ्यामध्ये विठ्ठल नावाचा विठ्ठलाचा वारकरी होता. त्याचं लक्ष त्या देहाकडे गेले. कुणाचा देह आहे? याला मस्तक नाही, हा कुणाचा देह आहे? हा नक्कीच चांगल्या कुळामधला देह असेल, हा भगवंताचा दास असेल. म्हणून तर या देहाला मुंडकं नसताना सुद्धा यांनी आपले दोन्ही हात वारकऱ्यांना जोडले. एका वारकऱ्याने कबीरदाजींचा खांदा दाबला. हा माझा मुलगा आहे. या ठिकाणी जर मस्तक त्याचं इथं जर आणलं ना, तर मी हा मेलेला मुलगा सुद्धा जिवंत करू शकतो, असं वारकरी बापा बोलले. कबीरदाजी धावत पळत गेले. ते मस्तक घेतलं आणि त्या ठिकाणी त्या वारकऱ्याच्या हाती आणून दिलं. देह सुळावरून खाली उतरवण्यामध्ये आला. ते मस्तक त्या ठिकाणी लावलं. मुलगा जिवंत झाला. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की या संत महात्म्यांना या देहाची किंमत कळाली. म्हणून संत महात्म्याकरिता या ठिकाणी आपला देहसुद्धा, आपलं शरीरसुद्धा त्यांनी संतांच्या पायावरती काय केलं? खर्च केलं. हे फक्त संत महात्मेच करू शकतात. म्हणजे जगाच्या पाठीवरती हित जर कोण साधत असतील तर ते कोण आहेत? संत महात्मे आहेत. संत महात्म्यांना नरदेहाची किंमत कळाली दादांनो. म्हणून ते मरणाच्या अगोदर संत महात्मे सुद्धा सावध झाले. त्यांनी तुम्हा आम्हाला सुद्धा सावधान केलं आणि तुम्हा आम्हाला सांगितलं की जन्माला आलाय ना, तो देह असणारा व्यर्थ वाया घालू नको. अभंगाचं दुसरं चरण. मानवाची उत्तम काया. या ठिकाणी नामदेवराय सांगतात की म्हणून आपला जन्म व्यर्थ वाया घालू नका, कारण की उत्तम असणारी काया जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाली. असं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण याच भगवंताने जो देह दिला, याच कायाने आपण भगवंताचं चिंतन करायचे. त्यासाठी महिला वर्ग पुरुष वर्ग आपले दोन्ही हात वरती करायचे. विठोबा रखुमाई, हरी
नामदेवराय सांगतात की खरी अर्थाने जे मानव शरीर जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं ह्याची किंमत करून भगवंताचं नामचिंतन करून या ठिकाणी आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कारण की हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही. परंतु जात असताना चिंतन करत असताना आणखी समाजामध्ये काही विकृती आज या ठिकाणी जन्माला आलेली आहे. खरी अर्थाने परमार्थ आपण जीवनामध्ये करत असताना आणखीनही काही गोष्टी जीवनामध्ये शिल्लक आहेत, त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. संत महात्म्यांनी सावधानतेचा इशारा दिला की उत्तम असणारी कीर्ती आपली पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. परंतु उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक कशी राहते, कधी राहते बघा. जो अंतःकरणापासून आपल्या भारत देशाची सेवा करेल, ही सेवा करत असताना ज्यांना आपला देह समर्पित करावा लागला अशी असणारे जे शहीद असणारे जवान, ते जरी आपल्यामधून निघून गेले तरी त्यांची असणारी कीर्तीसुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत जगामध्ये अजर अमर राहते. दादांनो, जे आई वडिलांची सेवा करतात त्यांची असणारी कीर्तीसुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत जगामध्ये अजर अमर राहते. दादांनो, खरी अर्थाने आई ही तत्त्वज्ञान आहे. आई जे तत्त्व आहे ते आपल्या जीवनामध्ये असतं दादांनो. परंतु जीवनामधली आई गेल्याच्या नंतर जीवनामधल्या मायेचा सागर त्या ठिकाणी आटला जातो. अरे जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची किंमत खरी अर्थाने आपल्याला कळत नाही. आई काय आजी असते, आई काय काकी असते, आई काय चुलती असते, आई काय मावशी असते. आई ही आईच असते. आईची जागा जगाच्या पाठीवरती कुठलीही स्त्री घेऊ शकत नाही. एखाद्या मुलाची आई जाऊ द्या, 10-5 महिला नाही 100-200 महिला त्या ठिकाणी एकत्र होतात. त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवतील, पाठीवरून हात फिरवतील, लेकरा रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे, बाळा रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. किती जरी म्हटलं तरी त्या लेकराची आई जीवनामध्ये आपण होऊ शकत नाही. नेहमी एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जायचो. कीर्तन चालू होण्याच्या अगोदर 10 मिनिटं त्या ठिकाणी एका घरामध्ये जाऊन बसले. घराच्या भिंतीवरती एक सुंदर फोटो लावलेला होता. अतिशय तरुण स्त्री होती, तरुण मुलगी होती. त्या फोटोला हार घातलेला होता. सर्व मंडळी कीर्तनासाठी निघून गेली. मी त्या ठिकाणी बसले. एक छोटासा मुलगा, एक 6 वर्षाचं लेकरू देवघराच्या समोर बसून ती लेकरू रडत होतं. मी एकटीच तिथं होते. त्या लेकराला पाहिलं. का रडत असावं, त्याच्या जवळ गेले. बाळा का रडतो, रडण्याचं कारण काय आहे? तो म्हटला, ताई माझा खूप पाय दुखतो, माझा खूप पाय दुखतोय, माझ्या पायामध्ये मोठा काटा मोडला, माझं खूप पाय दुखतोय म्हणून मी रडतोय. बाबा तुझा पाय दुखतो, मग तू देवाच्या मंदिरासमोर बसलास. देवाच्या समोर बसण्यापेक्षा तू तुझ्या आईकडे जा ना. तुझी असणारी आई तुझ्या पायामधला काटा काढेल. आईच्या जवळ जा बरं, उठ. इथं भगवंतासमोर बसू नको, आईकडे जा. ज्यावेळेस आई हा शब्द मी मुखामधून काढला त्यावेळेस ते लेकरू आणखी जोरजोरामध्ये रडायला लागला. मला असं वाटलं की काहीतरी माझं चुकलंय. तो म्हटला, ताई मलाही वाटतं आईकडे जावं, मलाही वाटतंय माझ्या आईजवळ जावं, माझं दुःख माझ्या आईला सांगावं. पण ताई माझी आई देवाच्या घरी निघून गेली. सगळे सांगतायत, सगळे बोलतात, माझी आई आता पुन्हा परत मला कधी भेटणार नाही. कसं मी माझ्या आईकडे जाऊ? ताई तुम्ही कीर्तन सांगण्याकरता आमच्या गावामध्ये आलात. 6 वर्षाचं लेकरू होतं. ते लेकराने एक प्रश्न मला विचारला, आजपर्यंत त्याचं उत्तर नाही देता आलं मला. ते लेकरू म्हणतं, ताई तुम्ही कीर्तन करण्यासाठी आमच्या गावामध्ये आलात. म्हटलं हो बाळा. ताई मग मला एक सांगा ना, तुम्ही त्या भगवंताला, त्या देवाला सांगा ना की माझी आई परत पाठवून दे. काय केल्याच्या नंतर माझी आई, ताई मला परत मिळेल, माझी आई मला पाहिजे. निशब्द झाले मी. कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे दादांनो, एकदा या मृत्यू लोकामधून गेलेली जी आई आहे ती पुन्हा जीवनामध्ये आपल्याला परत कधीही भेटू शकत नाही. जीवनामधली आई गेली, आपल्या जीवनामधला माईचा सागर खऱ्या अर्थाने आटला जातो. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपण केली पाहिजे. अरे आई जाणं हे दुःख काय असतं दादांनो. श्यामा लहान होता. लहान असणाऱ्या श्यामने आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर श्याम घरात जात होता. परंतु घरात जात असताना उंबऱ्याचं अंतर, बाथरूमचं अंतर मध्ये थोडीशी माती होती. ते श्यामने आपल्या आईला आवाज दिला, आई आंघोळ केली मी, माझ्या पायाला माती लागल ग आई. आई तुझा पदर समोर आथर, तुझ्या पदरावरती पाय देऊन आई मी आतमध्ये जाईल. आईने पदर समोर धरला, पदर समोर अंथरला. श्यामने एक पाय त्या पदरावरती दिला, दुसरा पाय उंबऱ्यामध्ये ठेवला. श्याम हा आतमध्ये जाऊन पोहोचला. परंतु अंग पुसता पुसता, अंग कोरडं करता करता ती असणारी आई त्या श्यामला म्हणते, श्याम बाळा आंघोळ केली,
बाथरूम मधून घरामध्ये येत असताना पायाला माती लागू नये म्हणून तो आईचा पदर समोर अंथरायला सांगितला. पण लक्षपूर्वक ऐक लेकरा, या ठिकाणी पायाला माती लागू नये याची काळजी जेवढी तू आता घेतलीस ना, तेवढी विश्वामध्ये मरेपर्यंत एक गोष्ट लक्षामध्ये ठेव. जीवन जगत असताना किती संकट तुझ्यावरती येऊ दे, किती संकट तुझ्यावरती होती, त्या संकटांना सामोरं जा, परंतु जीवनामध्ये कधी तुझ्या चारित्र्याला कलंक लागणार नाही एवढी गोष्ट फक्त लक्षामध्ये ठेव. विश्वामधला सर्वात मोठा असणारा माणूस तो उशिरा. या ठिकाणी या साने गुरुजी आपण त्यांना म्हणतो तो म्हणजे श्याम. या साने गुरुजींनी 40 रात्री हा कारागृहामध्ये काढल्या. किती रात्री? कारागृहामध्ये 40 रात्री काढल्या आणि 40 रात्री त्यांनी फक्त आईच लिहिली. परंतु शेवटचा प्रसंग एवढा मनाला कळकळ लागेल असा लिहिला दादांनो. शेवटचा प्रसंग एवढा अतिशय कळकळीचा लिहिला. तो श्याम सांगतोय, मी 8 वर्षाचा होतो. मी पुण्याच्या वसतिगृहामध्ये शिक्षण घेत होतो. 8 वर्षाचं असताना मी संध्याकाळी सर्व आवरलं, जेवण केलं, अभ्यास करून पुस्तकं ठेवून दिली. माझ्या आईची इच्छा होती की श्यामने इंग्लिशमध्ये बोलावं, श्यामने फार उच्च शिक्षण घ्यावं. आज प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझा सुद्धा मुलगा रे, जी दुःख मी भोगलंय, जे कष्ट मी सोसले ते माझ्या मुलाला नको. आज माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. खूप कष्ट सहन केले माझ्या आईने, खूप त्रास सहन केला. आईची इच्छा होती श्याम हा हुशार होता, श्यामने इंग्लिशमध्ये बोलावा. 8 वर्षाचं असताना मला पुण्याच्या वसतिगृहामध्ये टाकलं. आई माझी नेहमी आजारी असायची. एक दिवशी संध्याकाळी जेवण करून झोपलं. 11:30 वाजता झोपल्यानंतर मला एक स्वप्न पडलं. माझी आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि स्वप्नामध्ये आलेली आई मला सांगत होती, बाळा श्याम, फक्त एकदा मला तुला भेटण्याची इच्छा आहे, एकदा मला भेटण्यासाठी येतोय का? स्वप्न मला पडलं. स्वप्नामधून जागा झालं. अंगावरचं पांघरून बाजूला पाहिलं, घड्याळाच्या काट्याकडे पाहिलं, 11:30 वाजले होते. मला असं वाटलं की आज आई माझ्या स्वप्नामध्ये आली आहे. मी दिवसभर आईचं चिंतन करतो, आई सुद्धा माझं चिंतन करते, म्हणून आई माझ्या स्वप्नामध्ये आली असेल. पुन्हा तोंडावरती पांघरून घेतलं, पुन्हा झोपी गेलो. रात्री 1 वाजता पुन्हा मला ते स्वप्न पडलं. आई रडत होती, बाळा फक्त एकदा मला तुला बोलायचं, एकदा भेटण्याची इच्छा आहे, मला भेटण्यासाठी येतोस? पुन्हा डोळे उघडले, घड्याळामध्ये 1 वाजले होते. पुन्हा झोपी गेलो. आता पहाटेचे 4 वाजले आणि पहाटेच्या 4 वाजता मला पुन्हा स्वप्न पडलं. पुन्हा आईची केवलवाणी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभं राहिली. आई रडत होती आणि रडक्या अंतकरणाने आई मला सांगत होती, श्याम लेकरा, फक्त एकदाच मला तुला बघायचं रे श्याम, मला भेटण्याकरता आहे. पुन्हा घड्याळाच्या काट्याकडे पहिले 4 वाजले होते. आता लक्षामध्ये आलं की आई मी लहान असताना मला सांगायची, लेकरा पहाटे 4 वाजता पडलेलं स्वप्न जे आहे ते कधी कधी खरं होत असतं. खरंच तर माझी आई आजारी नसेल, खरंच तर माझी आई आजारी पडली असेल जास्त. त्यामुळे आई सारखी सारखी माझ्या स्वप्नामध्ये येते. आईला मला भेटण्याची इच्छा झाली. आता आईला भेटण्यासाठी जावं लागेल. सर्व मित्रमंडळींना उठवलं, सर्वांनी आंघोळ्या केल्या. परंतु जर आता पुण्यावरून मुंबईला जर जायचं म्हटलं, पालघरला जर जायचं म्हटलं तर पैसे जवळ पाहिजेत. पूर्वी फार हालाकीचे दिवस असायचे. मित्रमंडळींना सर्व व्यवस्था सांगितली. अरे माझी आई माझ्या स्वप्नामध्ये येते, माझी आई आजारी आहे असं माझ्या मनाला वाटते, मला करमत नाही. माझंही अंतःकरण आईला भेटण्यासाठी व्याकुळ झालंय. मला पैशाची मदत हवी. त्या छोट्या छोट्या मित्रांनी, आता मित्रही त्यांच्यासारखे, छोट्या छोट्या मित्रांनी 50-50 पैसे जमा केले. 3 रुपये जमा झाले. 3 रुपये आपल्या हातामध्ये घेतले आणि सकाळी 6 वाजता तू असणारा श्याम पुण्याच्या बसस्टँडवरती जाऊन पोहोचला. परंतु त्या काळामध्ये पुणे ते पालघरचं तिकीट होतं फक्त 5 रुपये. 3 रुपये आपल्या हातामध्ये आहेत, अजूनही 2 रुपये कमी आहेत. ह्या 2 रुपयाची काहीतरी व्यवस्था होती का बसस्टँडवरती? ती लहान असणारं लेकरू उपाशी तापाशी बसस्टँडवरती बसलं. कोणीतरी ओळखीचं मिळेल, मला मागेल पैसे, 2 रुपयाची व्यवस्था होईल माझ्याकडे, मी माझ्या आईला भेटण्यासाठी जाईल. 6 वाजता जाऊन पोहोचला. 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 12 वाजले, 2 वाजले. 2 वाजेपर्यंत अन्नाचं कणही पोटामध्ये त्या ठिकाणी नाही. शेवटी 4 वाजले. 4 वाजेपर्यंत अन्नाचं कणही पोटामध्ये नव्हता. कुणी ओळखीचं भेटलं नव्हतं. 3 रुपयाची चिल्लर आपल्या हातामध्ये घेऊन मूठ दाबून त्या ठिकाणी श्याम बसला होता. फक्त आईचं रडकं स्वरूप डोळ्यासमोर दिसत होतं. आईला भेटायचंय, आईला भेटायचंय. त्या ठिकाणी 4 वाजता एक बस आली. बसमधून एक जोडपं खाली उतरलं. मोठी असणारी बॅग त्यांच्याकडे होती. तो श्याम म्हणतो की मी धावत पळत त्यांच्या जवळ गेलो. त्या ताईला म्हटलं, काकू तुमची बॅग मी डोक्यावरती घेऊ का? तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडतो. फक्त माझी एक अडचण आहे, मला 2 रुपये पाहिजे, मी तुमची बॅग घेतो. त्या बाईने सांगितलं, बाळा रे लहान दिसतोस तू, एवढी मोठी असणारी बॅग तुला झेपणार आहे का? ही बॅग घेऊन जर तू माझ्या घरापर्यंत गेला ना तर 2
रुपये काय, मी तुला 5 रुपये देईन. त्या दोघा नवरा बायकोने ती मोठी असणारी जड असणारी बॅग उचलली, माझ्या डोक्यावरती ठेवली. डोक्यावरती ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बॅगेखाली घेण्यासाठी चुंबळही माझ्याकडे नव्हती. लहान होतो मी, बॅग जड होती. मी त्या ठिकाणी त्या बाईच्या घराकडे चालू लागलो. बॅग एवढी जड होती, त्या बॅगेच्या वजनाने माझ्या डोक्यावरती अक्षरशः खड्डा पडला. डोळ्यामधून त्या ठिकाणी पाणी वाहत होतं, परंतु मनामध्ये एकच तळमळ लागली होती की मला माझ्या आईला भेटायला जायचंय. मी त्या ठिकाणी चालायला लागलो, झाप झाप करत त्या ठिकाणी चालत होतो. त्या बाईच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचलो, परंतु मोठी असणारी बॅग कशी खाली उतरावी काही कळत नव्हतं. मी भिंतीचा आधार घेतला. भिंतीचा आधार घेत मी बॅग खाली घेतली, परंतु बॅग खाली ठेवत असताना बॅग माझ्या हातामधून निसटली आणि बॅग त्या ठिकाणी खाली पडली. जशी खाली पडली, बॅगचं लॉक त्या ठिकाणी तुटलं. बॅगचं लॉक तुटल्यानंतर त्या बाईचा नवरा धावत पळत त्या ठिकाणी आला. सर्व सामान अस्तव्यस्त पडलं होतं. त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, मागे पुढे न बघता जोरात माझ्या कानाखाली मारली. मी खाली पडलो. माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. तो म्हटला, का रे मूर्खा, एवढा मोठा ओझं झेपत नाही, मग कशाला करतोस अशी कामं? अरे 5 रुपये काय, 50 पैसे सुद्धा मी तुला देणार नाही. तो असं बोलला. मला वाईट वाटलं, कारण की तू माझ्या 100 रुपयाच्या बागेचं नुकसान केलं. पैसे मिळणार नाहीत. रडत रडत मी पुन्हा पाठीमागं फिरलो. त्याची बायको थोडीशी मागे होते. तिला माझी दया आली. ती म्हटली, लेकरा बाऊ, एवढं मोठं ओझं तुला झेपत नाही, मग कार्य असलं कामं करतो. ताई, मावशी, हे काम नाही हो माझं, हे काम माझं नाहीये, पण मला माझ्या आईला भेटण्यासाठी जायचंय. आईला भेटायचंय, माझी आई आजारी आहे ना, म्हणून मला पैसे कमी होते. मग मावशी, मला पैसे द्याल तुम्ही? त्या बाईने 1 रुपये काढला आणि माझ्या हातावरती ठेवला. अगोदर 3 रुपये माझ्याकडे होती, आता पुन्हा 1 रुपये मला मिळाला. 4 रुपये आपल्या हातामध्ये घेतले, मुठीमध्ये दाबले. पुन्हा मी बस स्टँडवरती आलो. त्या ठिकाणी पालघरची बस आली. बसमध्ये गर्दी होती. मी बसमध्ये चढलो आणि बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टर आला. तिकीट कुठलं घ्यायचे? पालघर. म्हटलं 5 रुपये दे म्हटला. माझ्या हातामध्ये असणारे 4 रुपये मी त्या कंडक्टरच्या हातावरती ठेवले. काका, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. तो म्हटला, का रे, बस काय तुझ्या बापाची आहे का? खाली उतर. तिकीट 5 रुपयाचं आहे ना, मग 5 रुपये लागतील. खाली उतर म्हटला. माझ्या डोळ्यामध्ये पुन्हा पाणी आलं, परंतु एक समंजस व्यक्ती गुरुजी पाठीमागे बसलेले होते. तो म्हटले, ओ मास्तर, अहो द्यावं तिकीट त्या लेकराला, 4 रुपये आहेत ना त्याच्याजवळ, इथं का उतरवताय त्याला? अरे जिथपर्यंत या 4 रुपयामध्ये ही गाडी जिथपर्यंत त्या ठिकाणी नेईल ना, तिथपर्यंत घेऊन चला याला. तुमचे 4 रुपये संपले ना, तिथं त्याला उतरून द्या. का रे, अर्ध्या रस्त्यामध्ये सोडलेलं चालेल का तुला? चालेल हो काका, जिथपर्यंत पैसे आहेत तिथपर्यंत मला घेऊन चला. अर्ध्या रस्त्यामध्ये सोडलं तरी काही हरकत नाही. त्या ठिकाणी बसला. बसमध्ये बस चालू झाली. बरोबर रात्रीचे 11, 11:30 वाजता त्या ठिकाणी ती असणारी बस पालघरच्या घनदाट अरण्यामध्ये जंगलामध्ये जाऊन थांबली. कंडक्टरने बेल वाजवली आणि त्या घनदाट अरण्यामध्ये जंगलामध्ये त्या ठिकाणी त्या श्यामला तिथून उतरवून दिलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. अजून घर फार अंतरावरती होतं. हे लहान असणारं 8 वर्षाचं लेकरू मागं पडाव की पुढे पडाव काही सुचत नव्हतं. रात्र भरपूर झालेली होती. संपूर्ण अंधार झाला होता. काही दिसत नव्हतं. त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये श्वापदांचे विचित्र असणारे आवाज कानावरती पडत होते. घाबरलेलं लेकरू फक्त आई डोळ्यासमोर दिसत होती. तो श्याम धावत पळत सुटला आपल्या घराच्या दिशेने. 11:30 वाजल्यापासून पळत होता. रात्री 1 वाजता आपल्या गावामध्ये जाऊन पोहोचला. पालघरमध्ये जाऊन पोहोचला. रात्री 1 वाजता आपल्या घराच्या समोर गेला. परंतु घराच्या समोर गेला, घराचं दृश्य पाहिलं. घराचा दरवाजा अर्धा उघडा होता. आतमध्ये गेला. त्या ठिकाणी मावशी आली होती, आत्या आली होती, वडील त्या ठिकाणी गुडघ्यामध्ये मुंडकं घालून बसले होते. रात्री 1 वाजता त्या ठिकाणी घरामध्ये दिवा लावलेला होता, पण आई मात्र कुठंच दिसत नव्हती. रात्री 1 वाजता सर्व जागे आहेत. सर्व पाहुणे मंडळी माझ्या घरी आले. माझी आई का दिसत नाहीये? कुठं गेली माझी आई? आई कुठं गेली? वडिलांना म्हणजे भाऊला विचारलं, भाऊ आई माझ्या स्वप्नामध्ये आली होती. आई आजारी का? कुठे आई? वडिलांचं 1 नाही 2 नाही, वडील काही बोलत नव्हते. वडिलांच्या मुखामधून शब्द फुटत नव्हते. मावशीच्या जवळ मी गेलो. मावशी, अगं आई कुठे आहे माझी? मला आईला भेटायचंय. अगं आई माझ्या स्वप्नामध्ये आली. आई आजारी का? मला आईला भेटायचंय. सांग ना गं आई कुठे आहे? मावशी रडत होती. मावशी काहीच बोलत नव्हती. पण चुलीच्या जवळ माझी 11 वर्षाची बहीण त्या ठिकाणी झोपलेली होती. त्या बहिणीच्या जवळ
जवळ गेलो, त्या बहिणीला उठवली, ताई आपली आई कुठे आहे, मला आईला भेटायचंय. ती बहिणी सुद्धा रडू लागली. सांगितलं दादा तुला आईला जरी भेटायचं असलं तरी आता आपली आई निघून गेली, आता आई तुला नाही भेटणार. काय बहीण बोलते, मला सुचत नव्हतं आई गेली. अरे आई गेली म्हणजे कुठं गेली आई? आई मावशीच्या गावाला गेली, आई मामाच्या घरी गेली. अगं आई सांग ना ग ताई, आई हॉस्पिटलमध्ये गेली. काय गेली म्हणजे नेमकं कुठं गेली आई? मला आईला बोलायचंय, आईला भेटायचंय. त्या ठिकाणी सांगितलं बाळा आई मावशीच्या घरी नाही रे, आई मामाच्या घरी गेली नाही, आई मावशीच्या घरी नाही गेली नाही, तर आपली आई देवाच्या घरी गेली. आई देवाच्या घरी गेली हा शब्द ऐकला टाळो फोडला. आई मला आई तू पाहिजेच, आई मला बघायचे तुला एकदा, फक्त एकदा बघायचंय. त्या दिवशी आई जाऊन 2-3 दिवस झालेले होते दादांनो. आई मला बघायचंय तुला, मला बोलायचंय आई. मला सांगा श्यामने किती जरी आवाज दिला तरी गेलेली आई पुन्हा पाठीमागं येणार आहे? त्याच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. आणि त्याच ठिकाणी चुलीच्या जवळ एक 6 महिन्याचं लेकरू, तो श्यामचा लहान असणारा भाऊ, बाळात्यामध्ये गुंढायला लेकरू त्या ठिकाणी रडत होतं दादांनो. ती लेकरू त्या ठिकाणी आता एवढं लहान असणारं लेकरू पाहिलं, अंतकरण कालवलं गेलं. 10वा दिवस उगवला. 10वा दिवस उगवला ज्या दिवशी आईचा 10वा होता बघा. जीव जरी गेला त्या आईचा तरी सुद्धा लेकरामधली माया त्या आईची कधी कमी होत नाही, प्रेम कमी होत नाही. त्या ठिकाणी पिंड पाडलेले होते परंतु कावळा हा काही शिवत नव्हता. आज आपलं म्हणणं आहे आपल्या धर्मानुसार कागद स्पर्श जर झाला तर त्या जीवात्म्याला मुक्ती प्राप्त होते. त्या ठिकाणी सर्वांनी दर्शन घेतलं. आईचा सगळ्यात जास्त लाडका होता तो म्हणजे श्याम. श्याम जवळ गेला, आपली इच्छा सांगितली. आई तुझी इच्छा होती ना मी इंग्लिशमध्ये बोलावं, भरपूर शिकेल मी. आई खूप मोठा होईल ग, आपल्यावरती भरपूर कर्ज आहे ना, भाऊंच्या डोक्यावरचं सर्व ओझं मी हलकं करेल. आई तुझ्यासाठी मी कुणाच्याही घरी काम करेल ग, हॉटेलमध्ये जाईल, कुणाच्या घरची धुणं भांडी करेल, मी वाटेल ते काम करेल, कप बशा धुईल. पण आई आपल्या भाऊंच्या डोक्यावरचं कर्ज फेडेल. फक्त आई मला एकदा या ठिकाणी, तू कावळ्याला सांगितलं की एकदा या ठिकाणी शिव, माझ्या आईच्या अंतकरणाला ज्या वेदना होतात त्या वेदना आता नको. आईला मुक्तता प्राप्त झाली पाहिजे. आई पाठीमागची चिंता सोड ग, काही केल्या कावळा हा शिवत नाही. त्या ठिकाणी बहिणीला बोलावलं, बहिणीने दर्शन घेतलं, कावळा शिवत नाही. नंतर श्यामच्या लक्षामध्ये आलं की माझ्या आईचा जीव माझ्या वडिलांमध्ये गुंतला नाही, बहिणीमध्ये गुंतला नाही, माझ्यामध्ये सुद्धा गुंतला नाही. पण माझा 6 महिन्याचा पुरुषोत्तम नावाचा भाऊ, 6 महिन्याचं लेकरू बाळात्यामध्ये गुंढाळलेलं घरीच त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी विधीसाठी सुद्धा आम्ही त्याला इथं आणलं नाही. कदाचित त्या लहान लेकरामध्ये माझ्या आईचा जीव गुंतला असेल. धावत पळत घरी गेला, ते 6 महिन्याचं लेकरू त्या ठिकाणी उचललं, जिथं विधी चालू आहे त्या ठिकाणी आणलं. आणि आणल्याच्या नंतर अगोदर त्या पिंडाच्या जवळ घेऊन गेला नाही, ते 6 महिन्याचं लेकरू आपल्या मावशीच्या जवळ दिलं. आणि मावशीच्या जवळ दिल्यानंतर सांगितलं की मावशी हे लहान भाऊ आहे ना, माझ्या आईला सांग की माझ्या स्वतःच्या लेकराप्रमाणे मी याला जीव लावेल ग, याला जपेल ग. त्या बहिणीने ती असणारं लेकरू कुशीमध्ये घेतलं, उठली, त्या पिंडाजवळ गेले, सांगितलं यशोदे अगं श्याम तुझा आणि हा पुरुषोत्तम माझा ग. या ठिकाणी मी स्वतःच्या पोटच्या लेकरापेक्षा याला जास्त जपेल, पण यांची पाठीमागच्या परिवाराची चिंता, ही लेकराची चिंता तू सोड. असं म्हटल्याबरोबर एक नाही 5-6 कावळे लिंबाच्या झाडावरून उठले आणि त्या ठिकाणी पिंडाला स्पर्श केला. मला सांगण्याचं तात्पर्य, अरे जोपर्यंत आई ही जिवंत असते तोपर्यंत आपला देह फक्त आणि फक्त आपल्या लेकरांसाठी खर्च करते दादांनो. परंतु गेल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या लेकरामधला जीव त्या आईचा निघत नाही. म्हणून जोपर्यंत ती आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची व्यवस्थित पद्धतीने सेवा अंतकरणापासून आपण केली पाहिजे. या ठिकाणी आपल्या कीर्तनाची नियोजित असणारी वेळ ही संपलेली आहे. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या. जे काही चांगलं आहे ती संत महात्म्यांचे शब्द म्हणून आत्मसात करा. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. सर्व मुली संस्थेमध्ये शिकतात, त्यांच्यासारखे 135 मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. या सर्वांनी फार सुंदर साथ केली. अंतकरणापासून या सर्वांचे आभार. आता आपल्याच भागामधील एकाहून बळीरे असे कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुरब्बी कलाकार असणारे, आपल्या भागाचं असणारं वैभव म्हणजे अण्णा महाराज या ठिकाणी तेही साथी करता उपस्थित आहेत. या ठिकाणी दुसरेही महाराज आहेत. या सर्व
आळेकर महाराज या ठिकाणी सर्वांनी फार सुंदर साथ केली, अंतकरणापासून यांचे आभार. मृदुंगाचार्यांचं जर वर्णन केलं तर एक नाही, दोन नाही, 5-5, 6 मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही आपल्या भागाचं वैभव आहे. त्यामध्ये विकास महाराज अवसरी असतील, या ठिकाणी पहिलवान महाराज असतील. आता त्यांचं नाव तेजस महाराज आहे, परंतु पहिल्यापासून सवय लागली ते लागलीच. तेजस महाराज खुरंगे असतील, शंभू महाराज ढोरजकर असतील, या ठिकाणी आमचे नाना महाराज असतील. सर्वांनी फार सुंदर साथ केली, अंतकरणापासून या सर्वांचे आभार. या ठिकाणी आपल्या भागामधील बरेच प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. सर्वच मंडळी उपस्थित आहेत. आमचे झुंजरूक नानाही असतील, म्हणजे परमार्थिक क्षेत्रामधले, सामाजिक कार्यामधले सर्वच मंडळी या ठिकाणी नेहमी आम्ही ज्यांच्या घरी आमचं वास्तव्य असतं असे असणारे आमचे दांडेकर काका, दांडेकर ताई, सहकुटुंब, सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी आमचे बरेच पाहुणे मंडळी, माझ्या मावस सासूबाई या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतकरणापासून या सर्वांचे आभार. खऱ्या अर्थाने जर विचार केला, जो आत्मा आपल्याला सोडून गेला तो पुन्हा पाठीमागं येऊ शकत नाही, तो देह पुन्हा दिसू शकत नाही दादांनो. परंतु फार सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या मुलांनी केला. या ठिकाणी गेलेले जे मातोश्री यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. आपण सर्व पुण्य कैलासवासी यमुनाबाई हरिभाऊ आळेकर यांच्या नावे पाठवणार आहोत. त्यांच्या पाठीमागे मी सांगितलं त्यांचा परिवार, पती हरिभाऊ मारुती आळेकर, मुलगा अजिनाथ हरिभाऊ आळेकर, मुलगा दिलीप हरिभाऊ आळेकर आणि मुलगा झुंबर हरिभाऊ आळेकर. या ठिकाणी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे. त्यांना एक कन्यासुद्धा आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जर विचार केला तर या मुलींच्या आणि मुलांच्या जीवनामध्ये गेलेली आई पुन्हा कधी दिसू शकत नाही. परंतु एवढं सुंदर असणारं कार्य तुम्ही मातेसाठी केलं. जेवढं काही पुण्य या बोलण्यामधून, तुमच्या कीर्तन श्रवणामधून एकत्रित झालं असेल, हे सर्व पुण्य आपण भगवंताच्या नावे पाठवणार आहोत. आणि आत्ताची गती भगवंताने त्यांना दिली, अशी उच्च याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंत त्यांना देवो, अशी इच्छा आपण भगवंतांना व्यक्त करायची, अशी प्रार्थना भगवंतांना करायची. या ठिकाणी माझा आवाज काय एवढा मोठा नाही, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं अशी असणारे साऊंड सिस्टीमवाले दादा, अंतकरणापासून यांची आभार. माझे पतीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतकरणापासून यांची आभार. झालेली सेवा सर्व संतांच्या मातेपित्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,